लक्ष्मणाला कुठं वनवास झाला होता? वनवास रामाला झाला होता, म्हणून लक्ष्मण वनवासात गेला नाही का? मग ही एक प्रकारची भक्ती आहे असं समजा. पण अशा गोष्टींची आपल्या समाजात सवय राहिली नाही, म्हणून आपल्याला असं वाटतं कोणीतरी करायला काहीतरी पाहिजे काय, बरं काही नाही पाहिजे. पण आपल्या सगळ्यांचा जो हक्क आहे, एवढ्या मोठ्या समाजाचा हक्क जो काही लोकांनी, ती ब्युरोक्रॅसी असो का पॉलिटिशियन असो, त्यांनी मारला असेल तर त्यांच्या तोंडात हात घालून, जबड्यात हात घालून तो हक्क बाहेर काढण्याचा हक्क आपल्याला. या संघर्षामध्ये खूप आशा निराशा बऱ्याच झाल्या, पण तुम्हाला मी आज या स्टेजवरून, या पुण्यनगरीत, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या, संत ज्ञानेश्वरांच्या, ज्योतिबा फुलेंच्या, या सर्व तुकारामांच्या या सगळ्या भूमीच्या स्टेजवरून बोलण्यास मला सांगावंसं वाटतं की तुमचा संघर्ष यशस्वी होणार. आपण आतापर्यंत विहीर खोदली साहेब, 9 वर्षापासून पाणी लागलं नाही, पण आता कोणत्याही तुकडीवर पाण्याची धार येऊ शकते हे लक्षात. म्हणून आपण आता सोडून द्यायचं की पाणी लागत नाही, असं करून शेतकऱ्याला चालेल का? नाही. आपण पुतळी मारत राहणार आणि ईश्वर तुमच्या सोबत आहे. राजकारणी लोक सोबत आहेत, पण भानगड अशी आहे की सोबत सगळे, तुम्ही पहा कुठल्याच पक्षाचा माणूस अगदी लहानात लहान पॉलिटिशियन पासून, जिल्हा परिषद लेवल पासून ते पंतप्रधानापर्यंत सगळं हे बरोबर आहे. मग भानगड कुठे? भानगड आहे समन्वयात, भानगड आहे कोऑर्डिनेशन मध्ये, भानगड आहे त्यात निर्णय कोण घेईल, आणि भानगड आहे आपल्या ब्युरोक्रॅसीमध्ये. की या सगळ्यांची भूमिका चांगली आहे, सगळे तुम्हाला सपोर्ट करतात, तुमच्या कॉजला सपोर्ट करतात, तुमच्या कामाला चांगलं म्हणतात आणि तुम्हाला मिळालं पाहिजे हेही म्हणतात. पण हे कसं आहे, हे करायला मेहनत लागून, हिशोब लागून, तिथून पैसा काढून तुम्हाला देणे. लाडकी बहिणा योजनेमध्ये काय धरकी दे भेट, सोपा कार्यक्रम आहे राजकारणासाठी. इथं ब्युरोक्रॅसीसाठी डोकं लावा. असं नाही की आपण काय मागतो, आम्हाला फुकट द्या, आम्हाला लाडकी बहीण योजना द्या, आम्हाला आणखी काही अमुक भत्ता द्या, तमुक भत्ता द्या. आपण मागतो आमच्या पैशाचा हिशोब, आणि तो हिशोब मागताना मागच्या 8-9 वर्षाचा संघर्ष पराकाष्ठेला आहे. हा संघर्ष तुमचा आहे, ही संघटना तुमची आहे, मी तुमचाच आहे. कुणीतरी म्हणत होतं राऊत साहेबांचा पेन्शनचा काही संबंध नाही, बरोबर आहे. माझा पेन्शनचा संबंध आहे, पण माझा तुमचा संबंध गणित कोण करत, आणि त्यातून कमिशन भेटतं का? कमिशन भेटतं का? नाही, असा प्रश्न आहे. पण आता तुम्हाला सांगतो, ईश्वर तुमच्या सोबत आहे. मी सिंग साहेब, आमचे मुखर्जकर साहेब, आंबेडकर साहेब, असंख्य लोक पूर्ण भारतातले, उत्तर प्रदेशातले, दक्षिण भारतातले, सर्वांनी प्रचंड मेहनत केली. प्रत्येक पॉलिटिशियनला पिडलं, अक्षरशः त्यांना घेरलं. कित्येक लोकांना म्हणजे कुठे कुठे जाऊन काय आम्ही पाय पडल्यापासून तर ऑलमोस्ट पार्लर धरण्यापर्यंत सगळे कार्यक्रम. पण अहंकाराच्या पोटी काही गोष्टी अशा होतात की तुम्हाला आजूबाजूचे लोक असे किड्या मुंग्यासारखे दिसायला लागतात. आणि मग काय होतं, 400 यायचे ते 240 होतात. मी बीजेपीच्या विरुद्ध नाही, मी कोण्या पक्षा पार्टीचा नाही, आपण नॉन पॉलिटिकल लोक आहे. पण आपण भुक्तभोगी आहे, जे सत्य आहे ते आपण सांगायलाच पाहिजे. आम्ही तुम्हाला सांगतो, मी स्वतः, आपण सगळी आपली नेते मंडळी, त्या प्रत्येक मॅनिफेस्टो कमिटीच्या प्रत्येक प्राण्यांचे पाय धरले आहे. ओळखत नसून त्याला ओळख काढली, कुठून लग्गे लावले, भेटलो. शेवटच्या क्षणी तुमच्या ते हे आचारसंहिता लागेपर्यंत की साहेब आमचं कमीत कमी मॅनिफेस्टो टाका, हो तुमचा फायदा आहे.
अशी माईची आण घेऊन त्याला सांगितलं. तर त्यांना नाही तुमचं पुढे बघ, तुमचं काम करणारे आणि पुढे बघ. आता पहा, तुमचे आशीर्वाद लागणार 100% आणि तुमचे श्रापही लागणार. ज्या देशातला ज्येष्ठ नागरिक ज्यांना आयुष्य पूर्ण कुटुंबासाठी देशासाठी घातलं, असो आम्ही छोटे मोठे आमच्यात दोष असतील आणि स्वार्थी असतील वगैरे, कोण नाही, पण तुम्ही आज इतके दिवस तुमच्या कुटुंबासाठी राष्ट्रासाठी घातले, तुम्ही भिकणी मागत हो, भिक्षा त्यात फरक आहे. तुमची तपश्चर्या आहे तुमच्या मागण्याच्या मागे. आणि जेव्हा तुमचं काम त्यांनी केलं नाही, तुम्ही मागचे व्हिडिओ पहा. सकाळी साहेब आपण दिल्लीच्या जंतर मंतरवरून रामलीला ग्राउंडवरून पत्रकारांना म्हटलेलं आहे की जर आमचं काम केलं तर तुम्हाला वरदान मिळेल आणि काम नाही केलं तर तुम्हाला श्राप मिळेल. भानगड कशी झाली की काम काही प्रमाणात झालं, काही मिटिंगी झाल्या, काही बैठकी झाल्या, काही चर्चा झाल्या, विषय थोडासा पुढे रेटल्या गेला म्हणून सरकार बंद. पण जसे आशीर्वाद मिळायला पाहिजे होते तसे घेतले का? घेतले का? लाजायचं नाही हो, काही फायदा नाही, लाजून काहीच फायदा नाही. आपण 9 वर्ष कोणाच्या मागे 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 घेतो, कारण आपल्याला राजकारणात इंटरेस्ट नाहीये. आपलं काय धोरण होतं, जिधर बम उधर हम, असं धोरण आपण राबवलं. आता आपलं धोरण बदललं, जिधर हम उधर बम. खोटं आहे खरंय? कारण ईश्वराने ही जादूची कांडी तुमच्या हातात दिली. महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटीच्या पुढे आहे थोडीशी. तुम्हाला मी आकडेवारी सांगतो, माझ्या बदलचं काही नाही, ईपीएफओचे आकडे. 13 लाख लोक रिटायर आहेत, इतकी लोक ईपीएसच्या कॉन्ट्रीब्युशन करून महाराष्ट्रात काम करतात. ते 12 कोटी लोकसंख्येत मतदारांची संख्या जवळपास 7 कोटी आहे. मतदान 70% होतं म्हणजे 5 कोटी होतं, असे आकडे जवळपास. तुमची संख्या 13 कोटी रिटायर्ड लोकांची आहे आणि 1.5 कोटी कार्यरत कर्मचाऱ्यांची मी सगळी संख्या धरत नाही, त्यातली 10-20% इन्फ्लुएन्स होतील तुमच्यामुळे. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे. आता 5 कोटी मतांपैकी 40% मत घेणारा सरकार बनवतो. बरोबर आहे? मग तुमचा पासंग जिथं पडे नका जाऊ तुम्ही, नाही इथं. तर या सगळ्या संघर्षामध्ये आपल्याकडून जे पैसे घेतले, सपकाळे साहेब जे पैसे आपल्याकडून घेतले, सपकाळे साहेबांनी खूप सुंदर सांगितलं. 417 रुपये, 541, 1250, प्रत्येकाचा हिशोब केल्यानंतर सरकारकडे आपले जवळपास 20 लाख रुपये आहे. काही लोकांचे जास्त भरतील लेंथ ऑफ सर्व्हिस प्रमाणे. आणि 71 पासूनचा जमा झालेला पैसा या फंडात गेलेला आहे. त्यामुळं तुम्ही असे दाते की तुम्ही देवे विसरून गेले. तुम्ही तुमचा राजमहाल दान केला आणि गळ्यात तुमच्या झोळी आली आणि आज तुम्हाला त्या राजमहालातून एक पैसा, एक बशीभर अन्न सुद्धा मिळत नाही. आणि तुमच्या जीवनाच्या संघर्षाला प्रचंड वर्ष झाली आहे. जेव्हापासून तुम्ही नोकऱ्या केल्या तेव्हापासून तुम्ही संघर्षच करताय. मग त्या मुलांच्या शिक्षणासाठी असो, बहीण भावांच्या लग्नासाठी असो, आई वडिलांची सेवा त्या काळी करायची पद्धत होती साहेब, आजकाल नाहीये. त्यासाठी असो तुम्ही खूप कष्ट घेतले आणि तुम्ही आपल्याला रिटायरमेंट अजित कुमार गाडगे साहेब, सॉरी तुम्हाला पाहू नाही शकतो, दूर बसले तुम्ही, साळुंके साहेब, कृष्ण खरी का खोटी, खरी का खोटी. म्हणून कोणी म्हटलं आता राजकारणाचे डोळे काढून आपण आत आलो.
राजकारणाचे डोळे काढूनच काम करायचंय, बरोबर आहे? जर तुम्हाला तुमचा हक्कपत्रात पाडून घ्यायचा असेल तर शक्तीशिवाय तुम्हाला पर्याय नाही. भिक्षा भीक मागून त्याच्या मागे जाऊन त्यांची चमचेगिरी करून काही होत नाही. तुम्हाला तुमच्या आयुष्यात ईश्वराने दिलेली फार मोठी देणगी आहे की आज तुम्ही ठरवू शकता की महाराष्ट्रात तुम्ही राज्य करणार नाही, आपण उभे राहणार नाही, पण कोण निवडून येईल ही शक्ती तुमच्या जवळ आहे. पटलं का भाऊ? इतक्या हळू पटलं का? आणि माझं म्हणणं बरोबर आहे का? आपल्या मी तुम्हाला काही गोष्टी आपण उघड करत नाही, सांगत नाही, आपल्याला वर्गाला बऱ्या वाटत नाही. कदाचित आपल्या जो बाबतीत काही चांगलं घडलं आपण सांगितलं आणि उद्या ते घडलं नाही तर लोक म्हणतील सर म्हणून आपण पुष्कळ गोष्टी उघड करत नाही. पण आता काही गोष्टी वेळ निघून गेल्यावर उघड करायला काही हरकत नाही. इलेक्शनच्या अगोदर, आचारसंहिता लागण्याच्या अगोदर आम्ही आदरणीय मोहनजी भागवतांना भेटलो. त्यांनी बोलावलं, 1 तास त्यांनी विषय समजून घेतला आणि त्यांनी हे सांगितलं की हे काम फार मोठं आहे आणि हे सामाजिक समस्येचं काम आहे आणि हे काम झालंच पाहिजे. त्यांनी जवळपास 1 तास चर्चा आमची झाली. त्यांना आम्ही सांगितलं, आदरणीय पंतप्रधानांना आम्ही 2 वेळ भेटलो आणि 2 वेळ भेटून त्यांनी दोन्ही वेळ आश्वासनं दिली की दूर भाव तो मला खांदा धरून असं जवळ घेतलं, मैं तुम्हाला प्रधान सेवक हूं, तुम्हाला काम करूंगा. ते म्हणे हे काम झालंच पाहिजे, मी बोलतो त्यांच्याशी. ते 2 वेळ बोलले. त्यांनी रिकमेंडेशन पाठवलं. काम झालं का? मग आपण जसे नाराज आहे तसे अनेक लोक नाराज असते. मी म्हणत नाही, मला त्यात भानगडीत पडायचं नाही कोणत्या. ते फक्त तुमचा म्हणून तुमच्या बाबतीत काय झालं ते तुम्हाला सांगतो. आता थोडंसं काय झालं, उंटावरचे राजे आता घोड्यावर बसले. जर आपलं काम महाराष्ट्राच्या इलेक्शनच्या अगोदर झालं नाही तर घोड्यावरच्या राजाला गधड्यावर बसवायचं. कोण कोणत्या पार्टीचा आणि कोण कोणत्या पक्षाचा याच्याशी आम्हाला घेणं नाही, कारण त्याच्याशी त्यांनाही घेणं नाही. कालचा त्या पक्षाचा आज या पक्षात पुणे तिथे काय होणे. आपल्याला राजकारण विषयावर बोलायचं नाही. सामने ताई बरोबर आहे का माझं? पण आपल्याला आपल्या पोटपाशी घ्यायचं, आपल्या हक्काचा पैसा. हो, 2 रुपयाची भाजी कधी दांडीनं कमी मारली त्यांनी तर तुम्ही भांडा राजा होते त्याची, बरोबर आहे का? त्या शेतकऱ्याची जो कोणी विकतो माळवं त्याच्याशी भांडा ना तुम्ही. आणि जर पूर्ण आयुष्याची कमाई मारली त्या माणसाची तुम्ही भांडणार नाही, तुमचा हक्क असून भांडणार नाही, मग आपल्या मर्दुमकीला, आपल्या जीवनाला किंमत काय? पोरांच्या लाटा खायच्या, इकडे यांच्या लाटा खायच्या, आणि आपला हक्क घरातला मारला गेला, इकडचा मारला गेला, मग आपल्यासाठी बोलणार कोण? आपल्यासाठी आपल्याला बोलावं लागणार आहे. ईश्वरानं तुम्हाला सिच्युएशन दिलेली आहे. संधीने तुमचं दार वाजवलंय. मी म्हणत नाही याला मत द्यायला त्याला मत द्या, म्हटलं का? आपलं काम केलं तर हे राजे, नाही केलं तर मग कोणी बी राजे आम्हाला केलं, बरोबर आहे? पण ज्यानं आमचं काम केलं नाही त्याला पाडण्याचं काम आम्ही करू. निगेटिव्ह कर, निगेटिव्ह असं का? माझ्या सोबत दिलं तुम्ही या बाबतीत. पुन्हा उद्या म्हणू नका मला काही करायचं, मला काही घ्यायचं. हा विषय. त्याच्यानंतर आता परिणाम असे झाले की मला पुन्हा काही मोठे लोक भेटले. आता मी ते सगळं सांगत नाही, बरोबर नाही. आणि त्यांनी माझ्याशी चर्चा केली, सांगितलं की आम्ही सगळे तुमच्या सोबत आहे. नागपूरचे लोक भेटले मला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी, आता मागच्या 26-27 तारखेची मला दिल्लीवरून मंत्र्याचा फोन आला. मी, माझी बायको, त्या ताई आणि त्यांचे मिस्टर आम्ही सोबत होतो.
फोन आला आणि त्यांनी सांगितलं PNU मंत्री महोदय बोलू इच्छितात. निघून झालो. मंत्री महोदय बोलू इच्छितात तो मैंने बोलिए राहुल जी. मतलब सर ऐसा है कि हम 9 साल से झगड़ रहे हैं. पहले 4 मंत्री आपसे पहले देखे. अभी आपसे आशा बंधी है. आप गुजरात के हैं. गुजरात में हमारी बहुत बड़ी टीम है. आप तो जानते होंगे. बोले आज आ रहे हैं वो मिलने. तो हमारा काम जो है मैं आपको समझा दूंगा ताकि CBT मीटिंग में आप जैसे ब्यूरोक्रेसी का पक्ष सुनेंगे वैसे हमारा पक्ष हमारी बाजू भी आप रखनी चाहिए. त्यांनी बोलावून घेतलं. आम्ही गेलो. राज्यमंत्र्यांची भेट झाली. बाकी लोकांशी चर्चा झाली. पण मंत्री काही भेटले नाही. कारण त्या संवादात मी त्यांना सांगितलं आम्ही 2 वेळ पंतप्रधानांना भेटलो. आता भानगड अशी होते की पंतप्रधान भेटले घ्यावं तिकडून करू. मला कशाला हा डायरेक्ट संवाद आहे तुमचा. एनिवेज तो चक्र फिरता आहे. चक्र फिरतायत. मोठ्या लेवलवर फिरतायत. तर मागे मी एक उदाहरण दिलं होतं तसं उदाहरण देतो. आपल्याला काय करायचं डाळ शिजवायची. काय डाळ आता मुगाची हरभऱ्याची उडदाची तुमच्या चॉईस प्रमाणे काय करायचंय डाळ शिजवायची. कुकरमध्ये डाळ टाकलेली आहे आणि दिल्ली आणि इतर ठिकाणी जाऊन वरची शिट्टी कुकरचं झाकण घट बसलेलं आहे. आता खालून डाळ लावा. बरोबर आहे. आपण जेव्हा खालून डाळ लावू तेव्हा सरकारची शिट्टी वाजल आणि तुमची डाळ शिजत. पटलं का भाऊ? पटलं का? तुम्ही पुण्याचे लोक खरंच इतके कंजूशीला टाळ्या वाजवायला देशावर राज्य केलं तुम्ही. देशावर आणि इतके कंजूशी लोक कसं चाललं आपल्याला. हो साहेब रागाला गोष्ट खरी आहे ना. हे आपल्याला करायचं आहे. त्यासाठी आपण काय केलंय कालपासून जळगाववरून आपण दौरा काढलेला आहे महाराष्ट्रात. रात्र दिवस प्रवास चिंतन खाणं पिणं याची फिकीर आम्ही करत नाही. आपल्याकडे जी टीम येते या ताईचं उदाहरण देतो मी तुम्हाला. त्यांचे मिस्टरी सोबत असतात. या ताई स्वयंपाकीत आहेत. काढून काढणारी आहे. फोटो घेणारी आहे. सोशल मीडिया आहे. भाषण बी. आपल्याकडे अशीच मल्टी टॅलेंटेड टीम आहे. मल्टीपर्पज. काढून काढायचं भाषण द्यायचं. कारण हा एक संकल्प आपण घेतलेला. आपल्यावर कुणी गोष्ट लादलेली आहे का? आपण काही पगारी वगैरे का? आपण हा संकल्प घेतलेला. जेव्हा माणूस संकल्प सोडतो किंवा संकल्प घेतो त्याचं उत्तर ईश्वराला द्यावंच लागतं आणि चांगलंच द्यावं. त्याच्यावर आपली श्रद्धा आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना कंबर कसून या गोष्टी करायच्या. आता आमचा हा दौरा झाला की नांदेडला पण यावं अशी माझी इच्छा आहे. 20 तारखेला मिटिंग आहे. 21 तारखेला गुरुपौर्णिमा आहे. गुरुच्या मंदिरातच मिटिंग ठेवलेली आहे. पूर्ण भारतातल्या ट्रेड युनियनचे सगळ्यात महत्वाचे लोक तिथे येणार आहेत आणि त्यांनी हा संकल्प घेतलेला आहे. कारण त्यांना आपण म्हणतो की या लोकांच्या पावत्या फाडल्या तुम्ही ट्रेड युनियनवाल्या होय. कोणत्याही युनियनचे असो आणि म्हातारे झाल्यावर हे तुमचे मेंबर नाही आणि इतके वर्ष तुम्ही काय झक मारता. तुमचे 10 CBT मेंबर आहे. हा प्रश्न पेशंटचा तुम्ही का सोडवला नाही. हेतू सप्टेंबर 2008 मध्ये ROCचा मुद्दा रिटर्न ऑफ कॅपिटलचा त्यांनी काढून टाकला. म्हणजे 70 लाख लोकांचे 78 लाख लोकांचे भरलेले पैसे पुन्हा परत होणार नाही. हा एवढा मोठा निर्णय CBT मीटिंग मध्ये झाला. या 10च्या 10 हरामखोरांचे त्याच्यावर सह्या आहेत. मग तुम्ही ट्रेड युनियन चालवून लोकांना तुम्ही गड्ड्यात घातलं. मग तुम्ही ट्रेड युनियन चालवता का दलाली करता त्याचं उत्तर आम्हाला पाहिजे. हे आपण दर सभेत म्हणतो. म्हणून आता त्यांनी हा स्टँड घेतला की EPS 95च्या संघटनेला सगळ्या ट्रेड युनियन अक्रॉस द पार्टी लाईन सपोर्ट करणार. मागच्या 10 वर्षामध्ये या सरकारने BJP सरकार जे काही सरकार होतं त्यांनी कधीही ट्रेड युनियनची मीटिंग घेतली नव्हती. त्यांना आवश्यकता वाटली नाही. जनरली सरकार कोणाचे आलं
तिथे फॉर्मॅलिटी म्हणून का होत नाही, वर्षातून वगैरे ते ट्रेड युनियनच्या नेत्यांची मिटिंग घेतात, त्यांच्या काही मागण्या विचार वगैरे वगैरे त्यांनी घेतलेली नव्हती. आता त्यांनी मागच्या महिन्यात आम्ही गेलो तेव्हा मला वाटतं 30 का 31 तारखेला सगळ्या ट्रेड युनियनची मिटिंग घेतली. ट्रेड युनियननी त्यांचे प्रश्न सांगितले असतील, पण सगळ्या ट्रेड युनियननी एकमुखाने EPS 95 साठी 9,000 रुपयाची मागणी केली. म्हणजे 7,500 मागणी भत्त्याच्या विषयापर्यंत सगळ्यांना आपण एका प्लॅटफॉर्मवर आणलंय. आता हा जो खालून डाळ लावण्याचा प्रकार आहे शिट्टी वाजवण्यासाठी, त्याच्यासाठी आपल्याला आता जे कोल्हापूर, सांगली, सातारा झालं की नांदेडची मिटिंग आम्ही 27 तारखेला दिल्लीत हजर राहणार आहे. तिथे जाळ बरोबर लागला नसेल, झाकण घट्ट झालं नसेल, ते सगळे कार्यक्रम 2 दिवस करू. त्याच्यानंतर 29-30 12वी मिटिंग आहे आपल्या संघटनेची. त्यामध्ये देशभराचे सगळे आपल्या संघटनेचे पदाधिकारी येतील आणि सर्वांची चर्चा होईल. त्या चर्चेमध्ये आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात येईल. आणि 31 तारखेला जंतर मंतरवर संसद चालू असताना, बजेट सेशन चालू असताना आपला एक मोठा मेळावा आहे. त्या मेळाव्याला आपण ध्यानाकर्षण मेळावा म्हणू आणि तिथे देशभरातून पुष्कळ लोकांनी यावं. म्हणजे की कोणाला सगळ्यांना जबरदस्ती करत नाही, पण या. अरे संख्या वाढवणं फार सोपं आहे हो. लोकसंख्याने म्हणत नाही, सभेतली संख्या. लोकसंख्या वाढवणं तर प्रचंड मोठ्या प्रमाणात चालू आहे. तर संख्या लोक सभेत कशी वाढवायची? झाली दुप्पट संख्या. बरोबर आहे की चूक आहे? बरोबर आहे. ऐकतात तर तुमचं बायका तुमचं. किती लोकांच्या बायका ऐकतात? हात वर करा. मी केला नाही. दोन्ही हात करा वरती. म्हणजे 2 जण हात वर करणे म्हणजे काय? बायको ऐकत नसल्याचं फॉर्म्युला वाटतं मी सांगतो तुम्हाला. सभेला यायचं असलं बायकोला म्हणा सभेत चाल. पेशंट कोकरकर साहेबांनी सांगितलं माझ्यानंतर तुला मिळणार आहे, तिथे काय नवीन आहे तुला कळेल. मी मेल्यावर पुन्हा हे कपाट झांबल ते कपाट झांबल यात दिवस जाणार नाही. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे. त्यामुळे माझ्या सोबत ये, ऐकून घे काय म्हणतात ते राऊत साहेब, कोकरकर साहेब, हे राऊत साहेब, त्या ताई काय म्हणतात लोक. ती आई आमच्याशी पुन्हा बाकी बायांशी संबंध होईल, संपर्कात राहाल, जेव्हा तिथूनही काही कळेल, मैत्रिणी वाढतील, हे तुम्ही सांगा. तिने म्हटलं तरी येत नाही तर म्हणाय बा आम्हाला राऊत साहेबांनी सांगितलं बाईला घेऊन यायचं. घरची असो का कोणी असो. नेहमी सांगतो हे 2020च्या मॅच सारखं आहे. आता 19 ओव्हर खेळून झालेले आहेत, विजय निश्चित आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये 4 विकेट बाकी आणि 2 रन काढायचे 6 बॉलमध्ये. एकदम सोपा कार्यक्रम आहे. आता तुम्ही जर म्हटलं मी आता येत नाही जिंकणारच आहे, अहो तसं नसतं. तिथं येऊन विजयात सामील होऊन फोटो तर काढा. शेवटच्या ओव्हरमध्ये येऊन कमीत कमी फोटो काढून घ्या. म्हणजे तो फोटो तुम्ही घरात लावल्यावर तुमचा पोरगा तरी तुम्हाला चांगलं म्हणणार नाही, शक्यता कमी आपल्या सगळ्यांना. पण तुमचा नातू मात्र म्हणेल माझ्या बापाला काही कळलं नाही, पण हा पामा आजोबा दिल्लीत जाऊन मोदीशी भांडला आणि घेऊन आला. तुमची बायको तुम्हाला सोडणारच नाही. किती प्रयत्न करा नाही सोड, ती सभेत आल्याशिवाय राहणार. सिंपल आहे. म्हणून तशी संख्या वाढव. दिल्लीला यायचं, कोकरकर साहेब वेटकाने येऊन काय खायचं, बायकोला द्या. आता झालं आपलं वय झालं तरी आग्र्याचा ताजमहाल पाहा काय कुठे मना केलं. बरोबर आहे. ताजमहाल पाहायला कोणी मना केलं का? नाही. शहाजहानला बांधला आपण पाहू शकतो. हे असं आपल्याला करायचं. दिल्ली दाखवा, मथुरा दाखवा, नाही तर मग ते महाराजांच्या कीर्तनाबरोबर नेहमीच पाठवतो आपण बाया, म्हणजे आपल्याला मोकळी. तसं नाही करता स्वतः आपल्या बायकोला सोबत घेऊन या, त्यांना दाखवा आणि ताजमहाल दाखवा, आंदोलनात ते आणा. पहा तुमचं आंदोलन, मी मोठं केलेलं आंदोलन दिल्लीच्या स्टेजवर, दिल्लीमध्ये
काय गुण केलं होतं आणि यशाची भागीदारी व्हा. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे. जीवनात ते काही प्रसंग जगायचे असतात, ते निष्ठू द्यायचे नाही. आज आपल्या जीवनाची संध्याकाळ आहे, माझ्याही तुमच्या सगळ्याच्याच आपल्या आगोमागो श्रद्धेप्रमाणे. पण राहिलेल्या जिंदगीचं सोनं कसं करायचं हे आपण करण्याचा प्रयत्न करू, विजय मिळवू. आणि मरताना हे म्हणून साला मरेंगे की लडके मरेया. बरोबर आहे चूक आहे? बरोबर आहे. घरात चढत चढत तर सगळे मरतात, लढत लढत मरू ना, प्रॉब्लेम आहे काही. मग आता एवढं मोठं पुणे पहा तुम्ही, इथं लढवय्यांची पूर्ण शहर आहे, भक्ती आणि शक्ती. मग आपल्या शक्ती दाखवायची वेळ आली आहे, आपल्याला जास्तीत जास्त संकेत द्यायचं. आणि स्मशान वैराग्य किंवा सभेचा जोश सभेतून केले की संपला असं नाही करायचं. बरोबर आहे? चला एवढंच बोलतो. आता मोदीजींची आणि अर्थमंत्र्यांची भेट झाली, बजेटच्या बद्दल चर्चा झाली, त्यात आपला विषय आहे असं मला खात्री इच्छा करेल. हम तुम्हारे साथ हैं. हम तुम्हारे साथ हैं. पुन्हा या लोकांचं की खरणी विषय आहे म्हणून सांगितलं घेतलाच नाही, तुम्हाला नाव नका ठेवू. कारण माझा तर असं झालंय की मला भरोसा ठेवा, माझा फक्त भरोसा EPSच्या पेन्शनरावर आहे. नाही, मला फोन आला की अशी मीटिंग झाली, तुम्ही कोणाला तरी निर्मलाजींना ताबडतोब भेटायला सांगा. तर म्हटलं इतके जर आम्ही मोठे असतो तर आतापर्यंत तर आमचं पेन्शनचंच काम झालं असतं. आम्हाला कोण ओळखतो दिल्लीत? मग मी हेमा मालिनीजींना फोन केला, त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांना म्हटलं मॅडम आत्ताच फोन करायचं निर्मलाजी. ठीक आहे बोले अशोकजी, मी अगदी फोन करते. त्यांनी फोन केला असेल, मला फीडबॅक मिळाला नाही. काम होणार आहे. परीक्षा तुम्ही द्यायची. मग म्हणाले काय सांगावं, ते शेजारी हा होता बसेल ना, तुम्ही दिली आहे परीक्षा. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे. कॉन्फिडन्स ठेवा आणि तुम्ही स्वतः या विजयाचे शिल्पकार व्हा. हा विजय अशोक राऊतचा करून काय आपल्याला कोणतं इलेक्शन लढायला तरी आपला विजय झाला पाहिजे. तुम्हाला तुमचा विजय, तुमच्या घरात तुमची किंमत. लोकांनी म्हटलं पाहिजे हे विधात होते आंदोलनाला, 10,000 रुपये महिना. तुम्हाला काय सांगू, पोरलो पाय दाबायला लागेल माहिती तुमचं. सुंदी म्हणत बाबा तू टाकू का, त्यावेळेस लाजायचं नाही, टाक टाक. हा अधिकार आपल्याजवळ पाहिजे. त्यासाठी आपल्याला लढायचंय, आपल्या स्वाभिमानासाठी, आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या वजूदसाठी, आपल्या आयडेंटिटीसाठी. कारण जन्म जिंदगी एकदाच आहे, आपण सगळे जाणार आहे. पण थोडं स्वाभिमानानं जाण्याचा प्रयत्न करू. लाईफ विथ डिग्निटी. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. 2 नारे देऊ, थोडं बोलून माझे म्हाताऱ्या लोकांनी हात उचलू नका. हात उचलू शकतो, म्हाताऱ्या लोकांनी हात उचलायचा खरी दोन एक बघायला ज्येष्ठ भारत श्रेष्ठ भारत यासाठी आपला भारत देश जगातला सगळ्यात श्रेष्ठ आणि श्रेष्ठ देश. आणि अशा देशाचे आपण ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिक. अभिमानाचा विषय मोठ्याने म्हणायचं, ज्येष्ठ भारत श्रेष्ठ भारत. जय